अनोखं नातं भाग 3. आरोही बाल्कनीत गेली. वर आकाशाकडे पाहत ती रडत म्हणाली, देवा, मी तुझं काय वाकडं केलं आहे? तू मला एवढी मोठी शिक्षा का देतोयस? आधी माझे आई वडील हिरावून घेतलेस, मग माझा नवरा, आणि आता माझ्या बाळालाही हिरावून घ्यायचं ठरवलंस का? माझं असं काय चुकलं? क्षणभर थांबून ती कुजबजली. पण आता नाही, आता सगळं संपवते. ना मी राहीन ना कुणाला त्रास होईल. तिने हाताची नस कापली आणि तिथेच कोसळली. आता पुढे. त्याच क्षणी जोरदार पाऊस सुरू झाला. थोड्या वेळाने मृणाली दूध घेऊन आरोहीच्या खोलीत आली. ती तिथे नसल्याचं पाहून, वहिनी, वहिनी असं म्हणत ती बाल्कनीकडे गेली. दृश्य पाहताच तिच्या हातातून दुधाचा ग्लास खाली पडला. ती जोरजोरात किंचाळली, दादा, इथे ये. वहिनी, वहिनी, तुम्ही हे काय केलंत? ती ओरडत आई बाबा सगळ्यांना बोलावू लागली. अथर्व धावत आला. आरोही रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेली होती. हातातून रक्त जोरात वाहत होतं. अथर्वने तिला उचलून बेडवर झोपवलं आणि हात बांधायला कापड मागवलं. तो श्यामला म्हणाला, तू लगेच डॉक्टरला फोन कर. सगळे घाबरले होते. आई म्हणाली, तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल. अथर्व म्हणाला, आधी डॉक्टरला नीट पाहू दे, नाहीतर पोलीस केस होईल. तो श्यामला विचारतो, डॉक्टरला फोन केलास का? हो भाऊ, श्याम म्हणाला. डॉक्टरांना फोन करून नर्सही बोलावली आहे. थोड्याच वेळात डॉक्टर आल्या. काय झालं? त्यांनी विचारलं. तिने हाताची नस कापली आहे, अथर्व म्हणाला. कृपया लवकर करा. डॉक्टरांनी जखम तपासली आणि म्हणाल्या, घाबरण्याचं कारण नाही, जखम फार खोल नाही. इकडे समीर खोटं खोटं रडण्याचं नाटक करत होता. मृणाली स्वयंपाकघरात रडत होती. तेवढ्यात श्याम आला. ती डोळे पुसून निघू लागली तेव्हा श्याम म्हणाला, ताई, हे लोक चांगले नाहीत. लग्न करून बाळ पाडणार आणि वहिनींना घरची मोलकरीण बनवणार आहेत. हे तुला कोणी सांगितलं? मृणालीने आश्चर्याने विचारलं. मी स्वतः त्यांच्या तोंडून ऐकलं आहे, श्याम म्हणाला. मी वहिनीला सगळं सांगितलं आणि त्यानंतरच त्यांनी हे पाऊल उचललं. थोड्या वेळाने आरोहीला शुद्ध आली. समोर अथर्व बसलेला होता. ती उठायचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात अथर्व जागा झाला. तुला बरं वाटतंय का? आणि तू कुठे चालली आहेस? तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला आणि रागाने म्हणाली, मला का वाचवलंत? मरू दिलं असतं ना? मला जगायचंच नाहीये. मला मरू द्या, मला जगायचं नाही. अथर्वाने तिला जोरात एक चापट मारली. शुद्धीवर ये. कधी मुलासाठी सगळ्यांच्या विरोधात उभी राहतेस आणि कधी आत्महत्या करायला निघतेस. वेडी आहेस का? मरायचंच असेल तर आपल्या भावाच्या घरी जा, इथे नाही, नाहीतर आमच्यावर केस होईल. तेवढ्यात मृणाली आली. दादा, काय झालं? अथर्व चिडून म्हणाला, ही बाई वेडी आहे, मला समजतच नाही. मृणाली शांतपणे आरोहीजवळ बसली. वहिनी, तुम्ही थोडा आराम करा, मी औषध देते. दादा, तू बाहेर जा. अथर्व रागात निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर म्हणाला, आई, आजच लग्न करूया, म्हणजे आरोहीची सगळी जबाबदारी माझी होईल. सुलोचना मावशी खुश होत म्हणाल्या, हो, तेच योग्य आहे. सुलोचना मावशीने सगळ्यांना यासाठी राजी केलं. सगळे मंदिरात जायला निघाले. तेवढ्यात अथर्व ठाम आवाजात म्हणाला, थांबा, आरोही इथेच राहणार आहे. तिला लग्न करण्याची काहीच गरज नाही. या घरावर तिचा तितकाच हक्क आहे जितका माझ्या भाऊ आदित्यचा होता. आणि भावानंतर आता या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. तिचा सर्व खर्च मी उचलणार आहे. तो क्षणभर इकडे तिकडे पाहत पुढे म्हणाला, माझ्या भावाची शेवटची निशाणी तिच्या पोटात आहे आणि ती याच घरात राहणार. हे ऐकताच सुलोचना मावशी म्हणाल्या, अरे बेटा, तिलाही जगण्याचा हक्क आहे आणि समीर आहेच ना तिची काळजी घ्यायला. समीर लगेच म्हणाला, हो हो, आणि हे बाळ आदित्याचंच राहील. तुम्ही सगळे त्याच्याशी भेटू शकता. असं म्हणत तो पुढे निघू लागला. चला चला सगळे. तेवढ्यात अथर्व जोरात ओरडला, मी सांगितलं ना, ती कुठेही जाणार नाही. सुलोचना मावशी पुन्हा म्हणाल्या, बेटा, उद्या तुझं लग्न होईल. तू बायको मुलांसोबत वेगळं राहशील. मग या बिचाऱ्या विधवेचं काय? ती एकटी पडेल. समीर लगेच बोलला, मी तिची खूप काळजी घेईन. तिला काहीच त्रास होणार नाही. आरोहीचे दादा वहिनी रोहन आणि त्याची पत्नी देखील समीरच्या बोलण्याला मान डोलावत होते. मृणाली पुढे येत म्हणाली, वहिनी, तुम्ही एकदा स्पष्ट नकार द्या. कोणीही तुम्हाला इथून नेऊ शकणार नाही. निराश स्वरात आरोही म्हणाली, आता माझ्या आयुष्याचा निर्णय देवच घेईल. या जगात येणं ठरलेलं असेल तर ते येईल, नसेल तर नाही. हे ऐकताच मृणाली धावत अथर्वकडे गेली. दोन्ही हात जोडून ती म्हणाली, प्लीज दादा, काहीही कर, पण हे लग्न थांबव. तुला आदित्य दादाच्या प्रेमाची शपथ आहे. प्लीज दादा. ती पुन्हा पुन्हा तेच म्हणत होती. अथर्वला काहीच सुचत नव्हतं. तो अचानक झपाट्याने आरोहीकडे गेला, तिचा हात पकडला आणि तिला देवघराकडे घेऊन जाऊ लागला.
सगळे गोंधळून म्हणू लागले, हे काय करताय? सगळे त्याच्या मागोमाग देवघरात गेले. देवघरात जाताच अथर्वने पूजेच्या ताटातून एक मूठभर कुंकू घेतलं आणि आरोहीच्या कपाळावर भरलं. आरोहीच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, हे तुम्ही काय केलंत? ती अवाक होऊन अथर्वकडे पाहत राहिली. अथर्व ठामपणे समीरकडे पाहत म्हणाला, आता ही माझी पत्नी आहे आणि ती याच घरात राहील. तिच्या पोटात असलेल्या बाळाला माझं नाव मिळेल. हेच तिचं संपूर्ण कुटुंब आहे. तो आवाज अधिक कठोर होत पुढे म्हणाला, आणि समीर, आजनंतर जर तुझी नजर जरी चुकीच्या अर्थाने तिच्यावर गेली तर लक्षात ठेव, मी तुझ्या दोन्ही डोळ्यांचा प्रकाश काढून टाकीन. सगळे तिथेच स्तब्ध उभे राहिले, पण आई, मृणाली आणि श्याम यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. अथर्व तिथून निघून थेट आपल्या खोलीत गेला. थोड्या वेळाने आरोहीचे दादा वहिनी तिला आशीर्वाद देऊन निघून गेले. आई ही म्हणाली, सदा सौभाग्यवती राहो, खूप आनंदी राहो. सुलोचना मावशी आणि समीर रागाने आपल्या खोलीत जाऊन सामान भरू लागले. ते निघून गेल्यावर घराचं दार आतून बंद करण्यात आलं. मृणाली आनंदाने म्हणाली, श्यामभाऊ, आज काहीतरी गोड बनवूया. शेवटी आपल्या घरात आनंद आला आहे. श्याम हसत म्हणाला, हो ताई, आज नक्की गोड होऊ दे. इकडे रागाच्या भरात आरोही थेट अथर्वच्या खोलीत गेली. तो बाहेर बाल्कनीत उभा होता. ती त्याच्याजवळ गेली आणि संतापात त्याच्या गालावर थापडा मारू लागली. का केलत तुम्ही असं? स्वतःच्या भावाच्या बायकोशी लग्न केलत? अथर्वने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि म्हणाला, तू ऐकतच नव्हतीस. मृणालीला तुझी खूप काळजी होती, या बाळाचीही. समीरच्या वागणुकीमुळे मला काहीच समजत नव्हतं. तुला वाचवण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं. तो थोडा नरम होत पुढे म्हणाला, या नात्यात तुझ्यावर कोणतीही बंधनं नाहीत. हे कुंकू फक्त तुला इथे थांबवण्यासाठी आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तेवढ्यात आई तिथे आली. तिने आरोहीच्या हातात साडी देत म्हटलं, हे घे, आजपासून हीच साडी घालायची. मग श्यामला म्हणाली, श्याम, आरोहीचं सगळं सामान अथर्वच्या खोलीत घेऊन ये. श्याम हसत म्हणाला, वहिनी, आजपासून तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. जुनं सगळं विसरा. आईने आरोहीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, आनंदी रहा. मग अथर्वला म्हणाली, आणि तू ऐक, खोलीत सगळीकडे पसारा केला आहेस, आवरून ठेव. आता ही तिची खोली आहे. अथर्व काहीच बोलला नाही. थोड्याच वेळात त्याच्या मोबाईलवर फोन आला. तो वारंवार कट करत होता. आई म्हणाली, काहीतरी महत्त्वाचं असेल, उचल. त्याने फोन उचलला आणि म्हणाला, आज मी येऊ शकत नाही, थोडं काम आहे, नंतर फोन करतो. आणि तो बाहेर गेला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अथर्वने जे केलं ते योग्य होतं का? आरोहीला वाचवण्यासाठी आणि तिच्या बाळाला नाव मिळावं म्हणून त्याने हे लग्न केलं. पण पुढे त्यांच्या नात्यात खरंच प्रेम निर्माण होईल का? आणि अथर्वला आलेला तो फोन कुणाचा होता? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग चुकवू नये म्हणून बेल आयकन नक्की दाबा. धन्यवाद.